अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा केल्यानंतर इराण गुडघ्यावर येईल असं इस्रायल आणि अमेरिकेला वाटलं. मात्र इराणनं खामेनींच्या मृत्यूनंतर माघार न घेता थेट अमेरिकेलाच टार्गेट केलं. इराणच्या मिसाईलनं अमेरिकेच्या विमानांना अक्षरशः पतंगासारखं खाली पाडलं. त्यानंतर अमेरिकेचे पायलट सुद्धा इराणनं त्यांच्या ताब्यात घेतले. पाहूयात. आखातात अमेरिकन विमानांची हाराकिरी. अमेरिकन जेट इराणी लष्करानं पाडलं. अमेरिकेवर इराणी लष्कराचा जबरदस्त पलटवार. अमेरिकेनं इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींची हत्या केली. अमेरिकन विमानांनी त्यांच्या घरावर बॉम्ब टाकून खोमेनींचा खात्मा केला. सर्वोच्च नेता मारला गेल्यानंतरही इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड हरले नाहीत. त्यांनी अमेरिकेला आखातात सळो की पळो करून सोडण्याची रणनीती आखली आहे. अमेरिकेची विमानं जगात सर्वोत्कृष्ट मानली जातात. अमेरिका आपल्या लष्करी ताकदीच्या जोरावरच जगावर दादागिरी करतो. पण याच अमेरिकेला इराणनं सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. इराणच्या लष्करानं अमेरिकेवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. इराणनं अमेरिकन बॉम्बर विमानं पाडायला सुरुवात केली. इराणच्या हल्ल्यात अनेक अमेरिकन विमानं पाडल्या गेल्याच्या बातमीला अमेरिकन लष्करानंही दुजोरा दिलाय. इराणच्या आकाशात अमेरिकेचं विमान एखाद्या कागदाच्या तुकड्यासारखं खाली येत असल्याची दृश्य सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. शिवाय अमेरिकन फायटर पायलटलाही इराणच्या सैन्यानं पकडल्याचं पाहायला मिळत आहे. खूप डिफिकल्ट आहे, कारण जे त्यांची ताकद होती आणि एअर बेसिस होते यांच्यावर सगळ्यांवरती हल्ला झालेला आहे आणि पुष्कळ एअरक्राफ्ट्सला आणि फायटर्सला जमिनीवरती संपवलेलं आहे. अमेरिका आणि इस्रायलची टक्कर देणं खूप डिफिकल्ट आहे. आपण कंपॅरिझन करू शकतो इराण आणि इस्रायलचं, तेव्हा पाहता येईल की आपल्याकडे इक्विपमेंट वाईज इराणचा वर्चस्व आहे, पण जेव्हा कंबाईन्ड स्ट्रेंथ होते अमेरिका आणि इस्रायलची तेव्हा इराण कुठेच थांबत नाही, कुठेच दिसणार नाही. खोमेनींच्या मृत्यूनंतर लगेचच इराणचं लष्कर गुडघ्यावर येईल अशी अपेक्षा अमेरिका आणि इस्रायलला असावी. पण इराणकडून अनपेक्षित प्रतिकार होऊ लागलाय. एकदा अमेरिकेला वाटलं होतं की आपण जेव्हा खमेनीला संपवू तिथले लोक आणि तिथले नागरिक बंड उभारतील आणि त्या पूर्ण रेजिमला उचलून फेकतील. पण तिथला जे IRGC आहे, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोर आहे, ते खूप स्ट्रॉंग आहे आणि पॉसिबली जे असेसमेंट असेल US आणि इस्रायलचं, प्रतिकार नक्की होणार, रिॲक्शन नक्की होणार, पण पॉसिबली इतक्या लेवलला जाईल असं माहिती नव्हतं. त्यातच इराणला रशिया किंवा चीनकडून लष्करी सामुग्रीची मदत मिळाल्यास हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता आहे. दुबई, कुवेत आणि कतारमध्ये इराणनं मिसाईल हल्ला केला. बहरीनमधील अमेरिकन 5व्या आरमाराच्या मुख्यालयावर इराणनं मिसाईल हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे अमेरिकेला आपल्या लष्करी तळावरील सैनिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच अमेरिका आणि इस्रायलनं इराणबाबत जो अंदाज बांधला होता तो अंदाज इराणच्या लष्करानं खोटा ठरवल्याचं अधोरेखित होऊ लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.